नेमकं काय दिसतंय मुंबई महापालिकेच्या आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर? सूचना हरकती नोंदवण्याची तारीख, खरी तारीख त्यांची 13 तारीख ते 20 तारीख 21 तारीख होती, परंतु 13 तारखेला त्यांच्या पोर्टलवर यादी जी जाहीर होणार होती ती झालीच नाही. त्यांनी मग ती मुदत वाढवली, ती 20 तारखेला म्हणजे आज होणार होती. आत्ता दुपारचे 2 वाजलेत तरी अजून ती डाउनलोड त्यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना ती पाहायला मिळत नाही. जोपर्यंत यादी पोर्टलवर दिसत नाही, डाउनलोड होत नाही, तोपर्यंत नागरिक पाहणार केव्हा? आणि मग पाहिल्यानंतर त्याच्यात काही हरकती असतील, सूचना असतील तर घेतील ना. ते अजून आजचा दिवस 2 वाजलेले आहेत, आता अर्धा दिवस संपलेला आहे, अजून ते पोर्टलवर दिसत नाही. पण ही कुठे ना कुठे ही जी गोष्ट झाली ही दिरंगाई आहे, चुकीची नाही. ही दिरंगाई आहे ना. एकतर तुम्ही संपूर्ण यादीवर जवळजवळ ती 7,25,000 की 60,000 समथिंग असं काहीतरी आहे ते 54 एवढे पेजेस आहेत. एवढ्या पेजेसवर लोक काम केव्हा करणार? केव्हा त्याच्यातून त्या त्रुटी आक्षेप नोंदवणार आणि ते पुन्हा लेखी त्या कार्यालयाला BMCच्या कार्यालयाला सबमिट करणार? यासाठी केवळ 7 दिवस दिले आहेत. त्या 7 दिवसातला पहिला दिवससुद्धा आत्ता अर्धा दिवस संपलेला आहे, अजून ते डाउनलोड झालेलं नाही आहे. मग ही जी दप्तर दिरंगाई आहे, हा दप्तर दिरंगाईचा इम्पॅक्ट किंवा हा इम्पॅक्ट म्हणता येणार नाही, तो जो काही परिणाम आहे किंवा उशीर आहे, हा साहजिकच नागरिकांना किंवा इतर पॉलिटिकल पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांना आक्षेप घेण्यासाठी पुरेसा वेळ अगोदरच तुम्ही दिलेला नाही, त्यात तुम्ही ही दिरंगाई करताय. तर याच्यावरच खरं तर आमचा आक्षेप आहे. ही जी यादी तुम्ही बघताय ती मतदार यादी आहे का? साधारण किती पानं अभ्यासणं किती दिवसात तुम्हाला गरजेचं केलं? हे बघा, संपूर्ण मुंबई शहराची माझ्याकडे तो फोटो मग अशी मी मागवून घेतला त्यांच्याकडून. 7,62,025 पानं आहेत एकूण संपूर्ण मुंबई शहराची मतदार याद्यांची पानं. आता मला सांगा, ती जर ती फोड करायची आहे, यांची रँडमली नावं आहेत 1 ते 50,000, कळलं का असं? मग त्यात पुन्हा याद्या फोड करायच्या आहेत, कारण याद्या अजून तयार झालेल्या नाही आहेत. यादी निहाय तुमची मतदार यादी तयार झालेली नाही, ही फक्त लमसम झालेली आहे. म्हणजे आम्हाला त्या याद्या फोड करायच्या आहेत. त्या फोड करायला मागील विधानसभेच्या याद्याच्या बरोबर कंपॅरिझन करून त्या फोड करायच्या. फोड केल्यानंतर मग प्रभागनिहाय आम्हाला त्या आक्षेप, सूचना आणि हरकती काढायच्या आहेत. हे सोपं काम नाही आहे. ह्यांना काम कठीण मुद्दाहून करायचं असं मला वाटतंय, म्हणजे जेणेकरून जास्त आक्षेप येऊ नयेत, सूचना येऊ नयेत, हे ह्या मागचं ह्यांचं हे कारण असावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.